मला सारखं वाटायचं तू आज ना उद्या सुधारशील, त्या लोकांचं ऐकायचं बंद होशील, आपली भांडणं व्हायची बंद होते ना, आपल्या संसारात आपण सुखी राहू, आपण आनंदी राहू, आपल्यावर जे काय संकट चाललं आहे ते सगळं निघून जाईन, तू ह्या कपटी लोकांचं ऐकायचं बंद होशील, तू ह्या लोकांचं ऐकायचं शेवटपर्यंत बंद नाही झाली, शेवटपर्यंत तू ह्या लोकांचं ऐकत राहिली आणि मी फक्त वाट बघत राहिलो की माझी बायको सुधरण, माझी बायको सुधरण, ह्या लोकांचं ऐकून माझ्यासोबत भांडणं काढायची बंद होईल. आणि मला ही जास्त माझ्या लेकरांमुळे ह्याच्यामुळं काळजी राहायची, आपला इस्काटा होऊ नये म्हणून, तू सुधारावा म्हणून मला तुझ्यापासून लांब राहावं लागायचं की तुझ्या जवळ आले कीच तू भांडणं काढायची. आणि ह्याच भीतीपोटी मी पुण्याला थांबायचो, कारण तू सारखीच माहेराला जायची. मला वाटायचं हिच्यापासून लांब राहिलं तर तू माहेराला जायची बंद होशील, पण तुला उलट चान्स भेटला आणि तू जास्त त्या लोकांकडून शिकायला लागली, तू शेवटपर्यंत सुधारली नाही. तू शेवटी वाटोळं करून मोकळी झाली, पण तुला सुधारायला कधी जमलं नाही. ती लोक तुला वाटोळं करण्यासाठी फुगवायचे, कान भरायचे, पण तुला तुझ्या संसाराची कधी काळजी वाटली नाही, तुझ्या लेकराबाळांची कधी काळजी वाटली नाही, नवऱ्याचं तुला कधी घेणं देणं वाटलं नाही. फक्त तुला शिकवणारे लोक महत्त्वाची वाटली. तू कधीच सुधारली नाही.